स्वातंत्र्य मिळालं, इजी मिळालं, ते इजी मिळतं त्याची नो व्हॅल्यू. सहजतेने मिळते त्याची किंमतच नाही आहे. तसं ते सहजतेने मिळाले म्हणून आम्हाला महात्मा ही पदवी त्यांना देण्याकरता 60 वर्षे लागली. 60. आम्हाला महात्मा शब्द त्यांना पदवी देता नाही आली. ही आमची मानसिकता, ही आमची प्रवृत्ती, हे आमचं एज्युकेशन. तर एज्युकेटेड की अनएज्युकेटेड हा प्रश्न. ह्या सगळ्या संबंध बोलण्याचा संबंध चित्रकलेची, कलेची, कलाकाराची. असं नाही कलाकार वेगळा नाहीये. कलाकाराला 4 डोळे नसतात, डोळे 2च असतात. पण सूक्ष्म त्याला चांगलं सूक्ष्म 4था डोळा त्याला दिसायला. शंकराचा 3रा डोळा उघडल्यानंतर दिसत होतं. तसे चित्रकारांचा तर लेखकाचं बुद्धिवाद असतो, तसं ते जातं. तिथपर्यंत आपल्याला जाता येतं का हा प्रश्नवाद आपल्याला असायला पाहिजे. तर माणसाची प्रगती होती, नाही तर प्रगती होत नाही. हिच्याकरता जास्त मी बोलणार नाही. मी आता सगळ्यांचे आभारच मानतो. माझं प्रात्यक्षिक होईल. प्रात्यक्षिक झालं थोडी चर्चा चित्रकलेवर चित्रकलेवरही करता येईल, चित्रही करता येईल. मला ते आवडतं, मला आवडतं, घ्यायचं आवडतं, घ्यायचं आवडत नाही. कारण देवाने मला भरपूर देत राहील. जसं मी वाटत राहील तसं मला मिळत राहील. माणसाने देणं शिकायला पाहिजे, घेणं नको आहे. ते देत गेलं की आपोआप मिळत नाही. तिच्याकरता आता ते रिटायर्ड नाही. रिटायर्ड म्हणजे खरंच जीवन आता माझं सुरू झाले. शब्दात त्याला रिटायर्ड म्हणून ते रिटायर्ड म्हणून माझं बालपण आता सुरू झालं. इतक्या दिवस मुलाबाळा करता जगलो, गाडी घोडा करता जगलो, डिग्री करता जगलो. आता कशाला नाही जगलो, फक्त चित्रकले करतात. म्हणूनच ते चित्रकला आपलं वाटायचं आहे, चित्रकला आहे. वय एवढं आहे झालं नाही. 60 नंतर करता सगळ्या संपलेले आहे. आता फक्त काम वाटणं. ज्याच्याकडे जे आहे ते वाटा. त्याचा विचार आहे रिटायरमेंटचा असेल मी तसा करतो. बुद्धी असेल तरी बुद्धी वाटा, पैसा असेल तरी पैसा वाटा, कला असेल तरी पैसा कला वाटा. म्हणून मी डेमॉक्रेसी ठेवतो, लोकांची चर्चा करतो. ईश्वर कॉमन माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे ही मानसिकता असल्यामुळे मी आज थँक्यू. धन्यवाद सर. अतिशय मार्मिक असं मार्गदर्शन लाहोटी सरांनी या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे. शिस्त, प्रयत्न, अपयश आलं तर हादरून न जाणं, पुन्हा एकदा प्रयत्न करत राहणं असं आपल्याला सरांनी सांगितलं. एक आनंदाची बातमी अशी की कार्यक्रम संपल्यानंतर लाहोटी सर या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन देणार आहे. त्याचा सर्व कलाप्रेमींनी लाभ घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. यानंतरचे प्रमुख अतिथी आदरणीय ज्येष्ठ व्यंगचित्रकार माननीय मंगेश तेंडुलकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय मंगेश तेंडुलकर. ग्राफिटी या संस्थेचे संस्थापक सर्वे सर्वा शिंदे, माझे ज्येष्ठ कलाकार स्नेही मुरली लाहोटी, ग्राफिटीचे समस्त पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक आणि माझ्या सन्माननीय बंधूंनो, सन्माननीय भगिनींनो, आता लाहोटी सर तिथे खूप मनापासून बोलत होते. एकीकडं आपण पाहिलं मी लक्ष देऊन ऐकत होतो. आज खूप काही मला शिकायलाही मिळालं. काही गोष्टी उशिरा शिकायला मिळतात, तसा आज काही मला शिकायलाही काही मिळालं. आणि मनातलं सांगायचं तर मुरली लाहोटी सरांची एक सुंदर कॅरिकेचर काढण्याची पूर्णी आधी मी कबूल करतो. परंतु
मी शिंदे सरांना सांगितल्याप्रमाणे कुठल्याही लग्नाच्या सोहळ्यात, विवाहाच्या सोहळ्यात भटजींनी मुंडावळ्या बांधायच्या नसतात. हे तथ्य मी पाळणार आहे. कारण ग्राफिटी हा एक फाईन आर्टमधला, चित्रकलेमधला एक सुंदर उपक्रम आहे. मी आतापर्यंत ही सगळी चित्र दुरूनच पाहिली, पण मला असं दिसत आहे की तुम्ही सर्व कलाकार मंडळी नुसती कागदावर चित्र काढत नाही आहात. तुम्ही हे जग खूप सुंदर रंगवत आहे, उद्याचं जग. आणि उद्याच्या जगाच्या सौंदर्यामध्ये तुमची कॉन्ट्रिब्युशन खूप मोठी असणार आहे. खरं तर मी व्यंगचित्राच्या प्रांतातला माणूस. फाईन आर्टमध्ये आणि व्यंगचित्रात नेमका फरक काय आहे तर लाहोटी सरांच्या दाढीमध्ये आणि माझ्या दाढीत जो फरक आहे तेवढा फरक व्यंगचित्रात आणि फाईन आर्टमध्ये आहे. एखाद्या चित्रकारासमोर एखादी व्यक्ती येऊन उभी राहते, माझं पोर्ट्रेट काढा म्हणते, तेव्हा तो चित्रकार मनात विचार काय करतो की समोर आलेला चेहरा आणखी देखणा कसा दिसेल, आणखी स्मार्ट सुंदर कसा दिसेल, त्याच्या स्वभावाची अभिव्यक्ती मला कशी करता येईल, असा सगळा त्याचा विचार असतो फाईन आर्टमधल्या चित्रकाराचा. आणि तीच व्यक्ती जेव्हा व्यंगचित्र चितारणारा समोर येऊन उभी राहते तेव्हा त्या चेहऱ्याची किती पद्धतीने वाट लावता येईल याचा विचार व्यंगचित्र चितारणारा करून होतो. जरी ब्रश, पेपर, रंग हे सगळी आयुधं सारखीच असली तरी विचारांच्या दिशा परस्पर विरोधी आहे. आणि त्याच्यामुळेच मला असं स्पष्ट दिसत आहे की फाईन आर्टच्या बाजूला जाऊन व्यंगचित्राकडे येता येत नाही. चितारणारी माणसं आहेत, मलाही ती माहिती आहे, ती व्यंगचित्र सुंदर करायला जातात. व्यंगचित्र देखणं असावं का याबद्दल वाद आहे. व्यंगचित्र व्यंगचित्र असावं. तीच गोष्ट व्यंगचित्रकारांच्या बाबतीतही होते. या दिशेला आलेली माणसं फाईन आर्टकडे जाऊ शकत नाही. तुम्हाला टॉप सिक्रेट सांगायचं तर शाळेतली 11 वर्ष मी चित्रकलेत दरवर्षी नापास होणारा विद्यार्थी आहे. पण माझ्या मनात होतं की ही चित्रकार मंडळी जशी लँडस्केप तयार करतात, सुरेख ग्रीटिंग कार्ड तयार करतात, तसं मला पण यावं. आज देखील मी तो प्रयत्न सोडलेला नाही. फाईन आर्टमधली पेंटिंग, लँडस्केप, पोर्ट्रेटची पुस्तकं घेऊन माझी तासनतास लढाई चाललेली असते, पण मला अद्याप त्यात यश येत नाही. ही परिस्थिती मी माझ्या अनुभवातून सांगतो. कदाचित असं असावं की हे जग मला कसं दिसतंय, कसं असायला हवं हे चित्रकार चांगलं सांगतो आणि हे जग कसं असायला नको ते व्यंगचित्रकार सांगत असावा. हा फरक या दोन कलांच्या चित्रकलेला एक सुंदर संवेदना आहे. मला ती खूप आवडते. मला चित्र पाहायला आवडतात, लँडस्केप पाहायला आवडतात, पेंटिंग पाहायला आवडतात. मुरली लाहोटी सरांचं आउटर स्पेस नावाचं प्रदर्शन या बालगंधर्वमध्ये भरलं होतं. इतकं अप्रतिम प्रदर्शन होतं जे मला आत्तागायत दुसरीकडे पाहता आलेलं नाही. फारच सुंदर प्रदर्शन होतं. ते नुसतं डोळ्यानं सुंदर दिसत नव्हतं तर ते विचारानं मला खूप दूरवर घेऊन गेलं. इतकं
काही आहे हा भाग आपल्या सगळ्यांच्या खूप आवडीचा आहे. व्यंगचित्रांच्या बाबतीत विचाराल तर व्यंगचित्र हे नॉन व्हायलंट नाही, इतर कलांच्या सारखं नॉन व्हायलंट नाही. या पेंटिंगचा कोणाला काय उपद्रव आहे? काही नाही. कदाचित ती समजणार नाही त्यातली, हे मी मान्य करतो. पण त्याचबरोबर त्यातलं कुठलंही पेंटिंग घेऊन कुणाला ओरबाडणार नाही, चावणार नाही. व्यंगचित्राचं ते नाही. व्यंगचित्राला दात आहे, नखा आहे आणि सणसणीत मोठे सुळे पण आहे. व्यंगचित्र हे तुरुंगाच्या दारूसारखं स्फोटक आहे. त्याला आपण जे स्वरूप द्यावं ते स्वरूप घेणारच माध्यम आहे. त्यातून पोएटिक आशय व्यक्त करता येतो, त्यातून एखादा फिलॉसॉफिक थॉट व्यक्त करता येतो आणि त्याचबरोबर त्याची सुरुंगाची दारू पण बनवता येते. आणि अशी जेव्हा एखाद्या चित्राची सुरुंगाची दारू तयार होते तेव्हा ते हाताळताना बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉडच्या लोकांचं कसं बसतं तेच कसं व्यंगचित्रकाराला देखील आत्मसात करावं लागतं. नाही तर त्याचा स्फोट असा होतो की त्यातून काही चांगलं होण्याऐवजी विध्वंस खूप मोठा होतो. आपण सुजाण मंडळी आहात, कलेच्या क्षेत्रात वावरणारी आहात. आतापर्यंत एकाही कलाकाराला शिरधडा वेगळं करण्याची शिक्षा दिलेली नाही. व्यंगचित्रकाराला ती मिळालेली आहे. याचं कारण हेच आहे की ज्या वेळेला ते चित्र सुरुंग होतं तेव्हा त्याची काळजी घ्यावी लागते. हा, त्यातून विध्वंस करण्याची जर इच्छा असेल तर तो होऊ शकतो, पण तसा विध्वंस प्रत्येक कलेचा उपयोग करून करता येणं शक्य आहे. अवघड काही नाही आहे त्याच्यात. उद्या मी ते ठरवलं की कुणाच्या तरी अंगावरती रंग टाकून त्याला विद्रूप करायचं तर विद्रूप करता येतं आणि त्याच रंगानं एखादा चेहरा छान मेकअप करून सुंदर करता आला तर तोही करता येतो. शेवटी आपल्या प्रवृत्ती असतात, आपण काय करायचं त्याच्यात. माझ्याबद्दल बोलायचं झालं तर माझी ही महत्वाकांक्षा नव्हती. मला कोणीतरी व्हायचं आहे, व्यंगचित्रकार व्हायचं आहे, हे काही माझ्या डोक्यात नव्हतं, आजही नाही आहे. योगायोगानं माझ्या हातात व्यंगचित्राचं एक माध्यम आलं. धडपड केली, त्यासाठी कष्ट केले, मी नाकारत नाही आहे. हे आपोआप नाही आलं, पण ते ज्या वेळेला आत्मसात झालं त्यावेळेला फक्त माझ्या डोक्यात एकच विचार आला की हे माध्यम मिळालंय याच्याशी आपण खेळत बसूया. त्याला मी प्रयोग करणं हा गंभीर शब्दही वापरतो. मी व्यंगचित्र या माध्यमाची आजपर्यंत खेळत बसलेला माणूस आहे. त्याचं काय काय करता येतं ते पाहत बसलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेकदा माझी फजिती होते, अनेकदा काही महत्वाच्या गोष्टी हाती लागतात. पण या सगळ्यात माझंही आयुष्य सुखात चाललंय, माझ्या कुटुंबियांचं आयुष्य सुखात चाललंय. कारण माझ्या वयाची माणसं घराघरात काय उपद्रव देतात तुम्हाला पूर्ण माहिती आहे. माझा तो उपद्रव संपलेला आहे. ड्रॉइंग बोर्डलाच माझा जो काही उपद्रव असेल तेवढा, पण बाकीच्या माणसांना उपद्रव राहिलेला नाही. आणि हातून काहीतरी होत असल्याचा आनंद, त्याचं श्रेय मी घेत नाही. एखादी गोष्ट ज्या वेळेला आपल्या हातून होऊन जाते तेव्हा खरं सांगायचं, प्रामाणिकपणे सांगायचं, तर आतल्या आत आपणच दचकलेले असतो की अरे हे माझ्या हातून झालं. आपण बोलत नाही बाहेर, परंतु हे होतं. आणि हा अनुभव 100 चित्रातनं एखादं चित्र देत राहतं. आणि तो जो क्षण असतो जेव्हा तुम्ही चितारलेलं चित्र त्याच्या शब्द नसलेल्या भाषेत तुम्हाला शाबासकी देतं की तुझ्या हातून काहीतरी छान झालं, तो क्षण हा मला विचाराल
तर माणसाच्या आयुष्यातला सुवर्ण क्षण असतो उदंड आनंदाचा. आणि त्या क्षणाच्या प्रतीक्षेत मी 100 चित्र रेखाटत बसतो. तेव्हा पुन्हा ते चित्र मला चितारता येतं, तो क्षण अनुभवता येतो. उणिवांच्या बद्दल विचाराल तर माझ्या चित्रातल्या एखाद्या उणिवेवरती मी मात करायला गेलो, मात करता येते. प्रचंड धडपडीतून आपल्या उणिवांच्यावरती मात करता येते. माझा अनुभव असा आहे की एका उणिवेवर मात केली की 2 नव्या उणिवा सापडतात. त्या 2 नव्या उणिवांच्यावरती मात करायला जावं तर 4 नव्या उणिवा नवीन निर्माण होतात. असं करत करत माझा आतापर्यंत प्रवास झाला. याला मी तपश्चर्या वगैरे काहीही म्हणणार नाही. हे या प्रोसेसमधनं घडत गेलं आणि इथपर्यंत आलं. आज मला तुम्ही सगळ्या चित्रकारांना ग्राफिटीच्या या प्रदर्शनाला बोलवलं. मनातून मला किती आनंद झाला असेल. क्षणभर कल्पना करा, आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे आमच्या चित्रकारांनी सगळ्यांनी व्यंगचित्राची व्याख्या काय ठरवलेली आहे की ज्यांना चांगली चित्र चितारता येत नाही ते व्यंगचित्रकार. बर, मी साहित्यिक आहे का? तर साहित्य परिषदेचं ऑथेंटिक मत असं आहे की व्यंगचित्रकार हे साहित्यिक नाही. कुठल्याही कलेनं व्यंगचित्रकाराला आश्रय दिलेला नाही. त्याच्यामुळं भटक्या आणि विमुक्त जमातीचा कलाकार म्हणून मी वावरताना आज ग्राफिटीच्या शिंदे सरांनी मला इथे चित्रकारांच्या एका सुंदर प्रदर्शनाला बोलवलं. याचा आनंद किती अवर्णनीय असेल म्हणून सांगून मला खूप बरं वाटलं आहे. मला माहीत आहे की मी ज्या पद्धतीचं काम करतोय त्याच्या काही यातना अनेकांना भोगायला लागत आहेत. पण मला त्या यातना भोगायला लागतात याचा आनंद नाही आहे. तर आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये एक जो मजेदार प्रोसेस घडला आहे त्या प्रोसेसच्या मुळाशी जाण्याचा माझा प्रयत्न आहे. आपल्यापैकी कोणालाही मी विचारलं आपण कोण आहात, आमच्या लावटी सर सांगतील मी चित्रकार आहे. शिंदे म्हणतील मी ग्राफिटीचा सर्व आहे. आपल्यापैकी अनेक जण सांगतील मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे. पण आपण कोण आहात या प्रश्नाला आपल्यापैकी त्यात मी आलो, मी स्वतःला वेगळा काढत नाही. आपण कोण आहात असा जर प्रश्न विचारला तर पटकन मी एक छान माणूस आहे आणि मग डॉक्टर आहे, मग इंजिनियर आहे, मग चित्रकार आहे हे उत्तर आपण देत नाही. आपण सर्वप्रथम एक छान माणूस आहोत ही जाणीव या सगळ्यातून हरपत चाललेली आहे. छान माणूस याची व्याख्या सोपी आहे. इतरांना उपद्रव न देता जो माणूस खूप मजेत आनंदात राहतो आणि निर्माण केलेला आनंद सगळ्यांना वाटत राहतो तो छान माणूस. इतका सोपा आहे. पण अशी छान माणसं आपण आहोत. आपल्या अस्तित्वाचं हे प्रयोजन आहे याचा आपल्याला विसर पडत चाललाय आणि तो विसर पडत चाललेला कमी करावा आणि आपण माणूस आहोत याची जाणीव निर्माण करावी. हा या यातना देण्यामागचा विचार आहे आणि तो विचार मात्र मी राबवत राहणार आहे. माझ्या हातात मी अनेकदा पाहिलेलं आहे. मुरली लावटी सर आता डेमॉन्स्ट्रेशन दाखवत आहेत. त्यांच्यासारखे कलाकार दुर्मिळ आहेत. मी आपल्या वयाचा होतो त्यावेळेला त्या काळातले जे मोठे कलाकार होते त्यांच्याकडे कधी गेलो, स्टुडिओत गेलो किंवा कुठं हॉल पेंट करताना तिथं उभा राहिलो तर मला ते सांगायचे माझ्याकडे पाठ करून बस, मी काय चितारतोय ते बघायचं नाही. हे जे काही होऊन बसलं आपल्याकडे त्याच्यामुळे त्या चित्रकाराबरोबर निसर्गानं पाठवलेली एक अमूल्य देणगी त्या चित्रकाराबरोबरच निघून गेली. मला जे काही मिळालं आहे त्याचं प्रयोजन आहे, त्याचं प्रयोजन
कुठंतरी रुजेल आणि त्यातून कुणीतरी माझ्याहीपेक्षा खूप मोठा होईल, हे प्रयोजन आहे कलाकारांचं. आणि आज आपले शिंदे सर जे काही करतायत त्यात मला हे प्रयोजन दिसत आहे. लाहोटी सर जे काही करतायत त्यात ते प्रयोजन दिसत आहे. आज इथे सगळी चित्र लावली आहेत त्याच्या मागेही तेच प्रयोजन आहे. आणि म्हणूनच कलाकारांनी या सगळ्या जाणीवा जागरूक ठेवून आपलं काम करायला हवं आहे. कलेच्या प्रांतात माझ्या अनुभवानं सांगतो, कुणी कुणाला पुढे आणू म्हणून पुढे आणता येत नाही आणि मागे ढकलू म्हणून मागे ढकलता येत नाही. जो तो आपल्या ताकदीवर उभा असतो. इथे आपली जर स्पर्धा असेल तर ती फक्त स्वतःची होते. हा प्रांत इतरांची स्पर्धा करण्याचा नाही. आणि एवढ्याचसाठी मला कला शिक्षकांना देखील एवढंच सांगावंसं वाटतं की जसं गणित शिकवतात, जसा इतिहास भूगोल शिकवतात, तशी चित्रकला शिकवू नका. प्रत्येक रो स्वतःच्या पानाचा आकार, उंची, आंध्या सगळं घेऊन आलेलं असतं. त्याला त्याच्या पद्धतीने मोठं होऊ दे, त्याच्या पुढे कात्री देऊन त्याला तुमच्या मनातला आकार देत बसू नका. एवढंच माझं त्याला निर्वाणीचं सांगणं आहे. या प्रदर्शनाला, या संस्थेला आणि तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं दोन शब्द सांगतो.